नागपुरात अजूनही काँग्रेसचा उमेदवार ठरत नाहीये। 2 तासांपेक्षाही कमी वेळ उरलेला आहे, मात्र अजूनही नागपुरात उमेदवार ठरलेला नाहीये। काँग्रेसचा उमेदवार ठरण्यासाठी वेळ लागतोय। केदार आणि नितीन राऊतांमध्ये उमेदवारीवरून वाद आहे, त्यामुळे उमेदवार ठरत नाही। थेट जाऊयात नागपूरला, आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पराग डोबळे। पराग, 2 तासांहूनही कमी वेळ हातात उरलेला आहे आणि अशात अजूनही उमेदवार ठरलेला नाही। नक्कीच खरं तर आपण पाहिलेलं आहे काँग्रेसमधले अंतर्गत वाद हा नेहमी चर्चेचा विषय असतो आणि या निवडणुकीत सुद्धा खरं तर आपल्याला पाहायला मिळते। कारण की भाजपचा जो उमेदवार होता तो अगोदरच नाव जवळजवळ निश्चित झालं होतं, घोषित सुद्धा झालं होतं। आज त्याचा नामांकन सुद्धा भरण्यात आलेला आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये अवघे 2 तास काय 2 तासापेक्षाही कमी वेळ शिल्लक राहिला असताना अजूनही एका नावावर खरं तर जे आहे निश्चित होत नाही आहे। काँग्रेसच्या 2 नेत्यांमध्ये खरं तर हा वाद असल्याचं बोललं जात आहे। आतमध्ये बैठक सुरू आहे। अतुल लोंढे यांच्या नावासोबत जवळजवळ निश्चित मानलं जात आहे। मात्र त्यासोबत अजून एक ग्रामीण म्हणजे केदार गटाचे जे आहे माजी जिल्हा परिषद सदस्य असलेले जे आहे दिनेश ढोले यांचंही नाव चर्चेत येत आहे। आणि एकंदर अशी माहिती मिळते आहे सूत्रांकडून की 4 जणांचे जे आहे उमेदवारी अर्ज भरले जाईल। त्यामध्ये एक मुख्य उमेदवार असेल आणि एक पर्यायी व्यवस्था म्हणून त्याचा दुसरा असेल। त्यासोबतच 2 असे असतील जे अपक्ष असतील, म्हणजे वेळ पडल्यास किंवा तशी कोणता वाद झाला किंवा आणखी काही अडचण आल्या, तांत्रिक अडचणी आल्या, त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून खबरदारी घेत आहे। मात्र हे सगळं पाहता एक विशेष मजेदार म्हणजे काँग्रेसमधला वाद पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। खरं तर एका नावासाठी चर्चा होण्यासाठी 2 तास शेवटचे शिल्लक राहिले असताना का बरं निश्चित होऊ शकत नाही? खरं तर अतुल लोंढे यांचं नाव निश्चित मानलं जात आहे, त्यासोबत दिनेश ढोले यांचे नाव चर्चेत येत आहे। हा सगळा गोंधळ पाहायला मिळतो आहे। सुवर्णा, ठीक पराग, लक्ष ठेवून या घडामोडींवर तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।